प्रभाग क्रमांक 8मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने प्रचारात चांगली आघाडी घेतल्याचे चित्र येत्या काही दिवसांमध्ये दिसून आले. विकासाच्या मुद्द्यावर विष्णू माने यांनी प्रचाराचं झंझावात सुरू केल्याचे पाहायला मिळाले. विरोधक कितीही आरोप करत असले तरीही विकासाच्या माध्यमातून आपण उत्तर दिलेले आहे व येणाऱ्या काळातही मतांच्या रूपाने जनता उत्तर देईल असेही त्यांनी सांगितले. या प्रभागात संजय कोलप, प्रियांका देशमुख, पूनम मोकाशी, विष्णू माने हे 4 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सध्या निवडणुकीच्या राजकीय धामधुमीत आपण सर्व पॅनलला प्रचार करत असताना एकंदरीत जनतेतून कसा प्रतिसाद आहे? जनतेतून खूप सुंदर प्रतिसाद आहे. जनतेचं इतकं पाठबळ बघून आनंद होतोय की मी गेल्या 15 वर्षात केलेल्या कामाची चीज झाली. जाईल तिथं लोक औक्षण करतात. लोक जुन्या भागात तर मला म्हणतात, तुम्ही आमच्याकडे कशाला वेळ घालवायला, नवीन वाढलेल्या भागात लक्ष केंद्रित करा, तिकडे प्रचार करा. लोकांचा प्रचंड प्रतिसाद आहे. माझं पॅनेल किमान 2,500 ते 3,000 मतांना लीडनं निवडून येईल असं मला वातावरण आहे. 15 वर्षात भरपूर विकास कामं आपल्या माध्यमातून झालेली आहेत. हो आता पुन्हा आपण निवडणुकीला काही शिलेदारांना सोबत घेऊन निवडणूक लढवत आहात. हो आता सध्या तुमचं विकासाचं पुढचं विजन काय असणार? मला माझ्या प्रभागामध्ये जवळजवळ 100 ओपन पीस आहेत. पुढच्या विजनमध्ये सर्व प्रभागामध्ये 4ही कोपऱ्यामध्ये ओपन पीस डेव्हलप करणे, तिथं अभ्यासिका निर्माण करणे, व्यायामशाळा निर्माण करणे, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र उभा करणे, चांगली जी मंदिरं उभा राहिलेली ओपन पीस मध्ये त्याचे सभागृह, सभामंडप बांधणे. उदाहरणार्थ संजीवनी हनुमान मंदिरचं जे सभागृह आम्ही उभा केलं तसे सभागृह सर्व परिसरामध्ये करून त्या ठिकाणी सुद्धा आध्यात्मिक सुद्धा लोकांचं आध्यात्मिकाकडे लोकांची ओढ यायला पाहिजे आणि नवीन पिढी घडण्यासाठी प्रत्येक भागामध्ये अभ्यासिका कशी करता येईल त्यांना जसं पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मारकामध्ये आम्ही जवळ 40-50 मुलांच्या अभ्यासिका केल्या, तिथे 1 रुपयाही शुल्क नाही. अशा गोष्टी आमचं करण्यावरती भर राहील. मुलांसाठी क्रीडांगण बनवणे, मुलांसाठी आता मी शाहूनगरच्या साने गुरुजी सोसायटी ओपन पीस मध्ये क्रीडांगण बनवलेलं आहे. साने रघुवंश सोसायटीच्या ओपन पीस मध्ये ओपन जिम बी आहे, इंडोर जिम बी आहे. तिथे 1 रुपयाही फी नाही, पण आता 50-50 मुलं तिथं व्यायाम करतात. इकडं शेकडो मुलं आता साने गुरुजी सोसायटीच्या ओपन पीसवर खेळतात. अशा ज्या मोठ्या गरजा आहेत मुलांना, भावी पिढीला, त्या सगळ्या गरजा पूर्ण करणे. आता 2 पाण्याच्या टाक्या उभा केल्या तर आणखी 3री टाकी पाण्याची उभा करणे असेल. मोठं एखादं क्रीडांगणाचं रिझर्वेशन कुपवाडमध्ये असेल, ती जागा ताब्यात घेऊन तिथं क्रीडांगण उभा करणे, मोठी गार्डन उभा करणे, हे विजन माझं भविष्यामधल्या कामांमध्ये आहे. कुपवाड ड्रेनेज मधले जे रस्ते खराब झाले ते 100% रस्ते करण्याचं पहिलं प्राधान्य माझं राहील. 15 वर्ष तुम्ही सलग सत्तेत राहिल्यानंतर आता मतदारांच्या मत मागणीसाठी गेल्यानंतर काय अपेक्षा तुमच्याकडून आणखीन काही व्यक्त होताना दिसते का? नाही, काही नाही. लोकांचा आपल्यावरती विश्वास आहे. लोक, तुम्ही निर्धास्त राहा, तुम्ही काही काळजी करू नका, अशी नागरिकांच्या प्रतिक्रिया आहेत. माझ्यासह माझं पॅनेल सुद्धा 2,500-3,000 मतांना निवडून येईल अशी आशा आहे मला. आता 15 वर्ष हा एक सध्या प्रचाराचा मुद्दा बनलेला आहे, यावरती तुमची काय प्रतिक्रिया? नाही, आता काय विरोधक हे त्यांच्या पद्धतीने आरोप करतात, त्याला उत्तर न देता माझं 50 कोटीचं विमा हे पुस्तक विकासाचं जे मी नागरिकांना पोच केले, त्याची पोच पावती नागरिक मला या 4ही उमेदवारांना निवडून देतील. मी संजय भीमराव कोलप, प्रभाग क्रमांक 8 मधून अनुसूचित जातीमधून मी निवडणूक लढवत आहे. माझी उमेदवारी आदरणीय पद्माकर जगदाळे सर, आदरणीय विष्णू माने साहेब, आदरणीय आमचे आमदार इद्रिसभाई नाईकवाडी यांच्या माध्यमातून मला तिकीट दिली आणि मी अ गटातून या प्रभागामधून मी निवडणूक लढवत आहे. मी प्रभागामध्ये फिरत असताना माने साहेबांच्या सोबत आम्ही प्रचार यंत्रणा चालू ठेवली. त्याच्यामध्ये खरोखर गेले 15 वर्ष माने साहेबांनी जो काम केलेला विमा पुस्तक जे सगळ्यांच्या पुढे गेलं, त्यांनी जे काम केलं ते खरोखर चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे. उदाहरणार्थ अहिल्यादेवी होळकर स्मारक असेल, संजीवनी हनुमान मंदिर असेल, अनेक ओपन पीस असेल आणि परत मल्टीप्लेक्स हॉस्पिटल महापालिकेच्या माध्यमातून उभा केलेला आहे. परत नवीन एक टाकी सुद्धा त्या ठिकाणी उभा केलेली आहे आणि त्यांचं विजन खरोखर चांगलं आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये ते याच्यापेक्षा चांगलं काम करू शकतील. आणि आम्ही सर्व ठिकाणी फिरत असताना
उमरा टू उमरा आम्ही फिरलो. लोक खरोखर एवढा प्रतिसाद देतात. माने साहेब, तुम्ही येऊ नका, तुम्ही नवीन प्रभागामध्ये फिरा, तुम्हाला आमचं मतदान पक्क आहे. परंतु आमच्या पॅनेलसाठी माने साहेब आमच्या सोबत फिरत आहेत. आमच्या पॅनेलमध्ये देशमुख वहिनी आहेत, मोकाशे वहिनी आहेत आणि माने साहेब आहेत आणि मी आहे. आमचं चौघांचं पॅनेल आहे. हे पॅनेल खरोखर चांगलं पॅनेल या ठिकाणी दिलेलं आहे. त्या पॅनेलला सर्व प्रभागामधून खरोखर चांगल्या पद्धतीनं प्रतिसाद मिळत आहे. आणि आमचं पॅनेल जसं माने साहेबांनी सांगितलं 2,500 ते 3,000च्या फरकाने आमचं पूर्ण पॅनेल निवडून येईल. आणि या प्रभागाचा गुलाल राष्ट्रवादी काँग्रेस, अजितदादा गट यांचा होणार म्हणजे होणारच.